यापूर्वीच्या तासाला आपला निर्देशांक आहे हा घटक संपवलेला. आता निर्देशांक झाल्यानंतर त्यापुढील अभ्यासक्रमाचा जो घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास करत असताना यामध्ये प्रामुख्यानं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप कसं केलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना का महत्वाची आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा प्रभाव कसा असतो, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, राष्ट्रीय उत्पन्न मापन करत असताना येणाऱ्या अडचणी इत्यादी घटकाचा अभ्यास आपण या ठिकाणी. आता राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला इंग्रजीत नॅशनल इन्कम म्हणतात. म्हणजे नेमकं काय किंवा हे का मोजलं जातंय या घटकाचा अभ्यास करत असताना अगदी सनातनी अर्थतज्ञापासून आजच्या आधुनिक अर्थतज्ञापर्यंत या संकल्पनेवर वेगवेगळ्या पद्धतीनं भर देण्यात आला. एखाद्या देशाची प्रगती, एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाची अवस्था जर मोजायची असेल तर ते कशावर निश्चित करायचं, तर त्यासाठी जे अनेक निकष आहेत त्यापैकी एक निकष मानला जातोय तो म्हणजे त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे. अनेक निकषापैकी एक मानला जातो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हा देशाच्या आर्थिक प्रगतीचं दिशा दाखवणारा, आर्थिक प्रगती काय आहे हे दाखवणाऱ्यापैकी जे अनेक घटक आहेत त्या अनेक घटकापैकी राष्ट्रीय उत्पन्न हा एक घटक. अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर आपण बऱ्याच वेळेला घरात, ग्रामीण भागात, शहरात तुलना करत असताना कशी केली जाते, गरीब श्रीमंतीची तुलना करायची असेल, दोन गावातील, दोन कुटुंबातील, दोन जिल्ह्यातील किंवा दोन राज्यातील किंवा दोन भूप्रदेशातील आर्थिक विकासाची तुलना करायची असेल, आर्थिक पुढारपण आणि आर्थिक मागासलेपण हे अभ्यासायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतोय की त्यांचं उत्पन्न किती आहे याची तुलना केली. उदाहरणार्थ सांगायचं झालं, समजा आमचा भारत आणि अमेरिका त्याचा आर्थिक विकासाचा देश कोणता हे बघत असताना अनेक निकष आहेत आणि अनेक पैकी एक सांगितलं जातंय की भारताचं आर्थिक उत्पन्न किती आहे आणि अमेरिकेचं आर्थिक उत्पन्न. समजा भारताचं आफ्रिकन देशांचं मोजायचं असेल किंवा भारत श्रीलंका मोजायचं असेल तर याचे जे अर्थव्यवस्थेचे विकासाचे मोजमाप केले जात असतं. या विकासाच्या मोजमापामध्ये एक निकष म्हणून त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केला जातोय आणि मग प्रत्येक देश आपल्या देशाचा, आपल्या समाजाच्या लोकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावावा, त्याच्यात वाढ व्हावी, जास्तीत जास्त आर्थिक हित साधलं जावं, यासाठी आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न. आणि मग या प्रयत्नाचा अभ्यास करत असताना नेमकं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय किंवा राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना काय आहे ही जर समजून घेत असेल तर याबाबत अनेक तज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या केल्या. आपल्या देशाचा जो नियोजन आयोग आहे किंवा त्याचा रूपांतर नीती आयोगामध्ये झालेलं आहे यांनी अर्थ सांगितलं. म्हणजे प्रत्येक तज्ञानं, प्रत्येक अभ्यास गटानं यावर काही ना काही भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगत असताना अगदी साधा सोपा अर्थ सांगितला गेला की एका विशिष्ट कालखंडात, आता हा विशिष्ट कालखंड म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करत असताना एक निश्चित कालखंड निश्चित केला जातो. कोणत्याही वर्षाचं उत्पन्न घेऊन चालत नाही, किती कालखंडाचं, एका विशिष्ट कालखंडात त्या देशाच्या किंवा त्या अर्थव्यवस्थेत उत्पादित होणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा प्रभाव म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. किंवा दुसरा अर्थ सांगत असताना एका विशिष्ट देशात विशिष्ट कालखंडात उत्पादन होत असताना त्या देशातील, त्या राष्ट्रातील झालेला निव्वळ उपभोग खर्च किती आहे
यावरून सुद्धा त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा, राष्ट्रीय उत्पन्न सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगत असताना विशिष्ट कालखंडीतील देशातील उत्पादित वस्तू आणि सेवांचं एकूण उपभोग मूल्य, म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी भर देत असताना एकूण उपभोग मूल्यावर भर दिले. कारण उत्पादित होणाऱ्या सगळ्याच वस्तूंचा उपभोग त्या वर्षात घेतला जातो असं नाहीये. आणि मग त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचं संकल्पना सांगत असताना उत्पादनापेक्षा त्याच्यात काही वस्तू भांडवली वस्तूचं उत्पादन असते, त्या एका वर्षात उपभोगले जाऊ शकत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगत असताना राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडावर. आता हा विशिष्ट कालखंड कोणता असतोय, तर साधारणतः हा कालखंड एक आर्थिक वर्ष मिळतो. कारण का कालखंडाच्या बाबतीत जर बोलायचं झालं अर्थशास्त्राच्या दृष्टीनं तर कालखंडाचे अनेक प्रकार दिसून येतात. आर्थिक नियोजनाच्या दृष्टीने जर बघितलं तर आपल्या देशात पंचवार्षिक योजनांचा कालखंड, यामध्ये पुन्हा आर्थिक योजना केली जाते प्रत्येक वर्षी. अर्थशास्त्राच्या दृष्टीनं अल्प कालखंड, मध्यम कालखंड, दीर्घ कालखंड हे सुद्धा दिसून येतं. आणि मग या ठिकाणी विशेष कालखंड हा साधारणतः जगात सर्वच देशांमध्ये देशाचं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना विशिष्ट कालखंड म्हणजे एक आर्थिक वर्ष राहील. आता आर्थिक वर्ष म्हणजे काय? वर्ष म्हणजे साधारणतः आपण बघत असताना 12 महिन्याचा कालखंड वर्ष मोजला जातो. आणि मग त्याच्यात वर्षाचं बघत असताना आर्थिक वर्ष असेल किंवा तुमचं दिनदर्शिकेचं वर्ष असेल, पंचांगाचं वर्ष असेल, शेतकऱ्याचं वर्ष असेल, की प्रत्येकाचं वर्ष भिन्न भिन्न. उदाहरणार्थ सांगायचं झालं, आपण जे आता जगानं स्वीकारलेलं जे कॅलेंडर आहे त्याचं वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर. आपल्या देशात अनेक व्यापारी आपलं वह्या लिहित असताना, आपला हिशोब ठेवत असताना प्रत्येक वर्षी जर आपण बघितलं आपल्या देशामध्ये दिवाळीच्या दरम्यान वही पूजनचा मुहूर्त असतो. लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा याच्या दरम्यान वही पूजनचा मुहूर्त असतोय. म्हणजे आमच्या देशातील अनेक व्यापाऱ्यांचं आर्थिक वर्ष दिवाळी ते दिवाळी असतो. शेतकऱ्याचं आर्थिक वर्ष जर बघायचं झालं तर शेतकऱ्याचं आर्थिक वर्ष साधारणतः आपली भारतीय शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. आणि त्यामुळं आपल्या देशात मान्सूनचा पाऊस हा 7 जूनला चालू होतोय साधारणतः. म्हणून आपल्या देशातील शेतकऱ्याचं आर्थिक वर्ष करत असताना शेतकऱ्याचं वर्ष हे जून ते मे असलेलं, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष जून ते मे असलेलं दिसते. आणि आपल्या देशात जर आर्थिक वर्ष बघितलं तर आपल्या देशाचं आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च. उदाहरणार्थ मी काय सांगितले तर प्रत्येकाचं आर्थिक वर्ष. आणि मग एका कालखंडात म्हणजे आपण जर आपल्या देशाचा अभ्यास करायचा असेल तर आपल्या देशातील विशिष्ट कालखंड हा एका आर्थिक वर्षात, म्हणजेच या ठिकाणी जर बघितलं तर 1 एप्रिल ते 31 मार्च हा विशिष्ट काल. एका विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा. आता या ठिकाणी वस्तू आणि सेवा, उत्पादन म्हणलं की आम्हाला डोक्यात येतच असते, आम्हाला फक्त काहीतरी दिसेल असते, जे आपण डोळ्यानं पाहू शकतो, ज्याला हात लावता येते, जे स्पर्श करून पाहता येते किंवा ज्याला आपण जाणवतोय त्याला उत्पादन म्हणतो. घरबंदी कंपनी असतील, घरात केलेलं बांधकाम उत्पादन आहे त्यांचं. रस्ते बांधकाम करणाऱ्या कंपन्यांचं रस्त्याची निर्मिती त्यांचं उत्पादन आहे. औद्योगिक बाबतीत जर बघितलं तर अनेक औद्योगिक कारखान्यात विविध प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन केलं जातं. जसं वस्तूंचं आहे त्याच पद्धतीनं सेवांची सुद्धा निर्मिती होते, फक्त वस्तूच नाहीये. आता सेवा म्हणजे काय तर आम्हाला बँकिंग सेवा लागते, आम्हाला वीज सेवा लागते, दळणवळणाची सेवा लागते, प्रवासाची सेवा लागते.
शैक्षणिक सेवा लागते, वैद्यकीय सेवा लागते, म्हणजे आम्ही त्याचा उपभोग घेतोय, पण ते दाखवा म्हणलं की आपल्याला दाखवता येत नाही, त्या अनुभव. मी यावर्षी 12वीसाठी 5,000 रुपये फी भरली आणि 12वी शिकलो, म्हणजे मी 12वीत काहीतरी येतो. आता काय शिकलो हे दाखवा म्हटलं तर आम्ही सांगू शकतोय, पण दाखवता येत. आम्ही महिन्याचं 2,000 रुपये लाईट बिल भरला, लाईट वापरली, लाईट सेवा घेतली. लाईट म्हणजे काय दाखवता येणार नाहीये, पण आम्ही त्याचे पैसे भरतो. आम्ही रिचार्ज करतोय, ही सेवा आपण वापरतोय, इंटरनेट वापरतोय, या सेवा आहेत. आणि म्हणून या ठिकाणी एका विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचा प्रवाह याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातंय, किंवा एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य त्याला राष्ट्रीय उत्पन्न असतं. कारण हे जे मूल्य आहे, हे मूल्य आम्ही साधारणतः पैशात वापरतो. आम्ही कोणतीही वस्तू घेत असताना, कोणतीही सेवा घेत असताना त्याचा मोबदला पैशात देत असतोय. कारण पैसा हा सर्वमान्य स्वीकार्य अशी वस्तू आहे, तो कोणीही नाकारत नाही, जो पण त्याला शासनाचं पाठबळ आहे, कायद्याचं पाठबळ आहे. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगत असताना राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं पैशात व्यक्त केलेलं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नाचा तिसरा अर्थ सांगितला जातो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं प्रत्यक्ष उपभोग मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आता प्रत्यक्ष उपभोग मूल्य म्हणजे काय, तर काही वेळेला काय केलं जातंय की देशात वस्तू सेवांचं उत्पादन होत असताना या वस्तू किंवा सेवांचं प्रत्यक्ष उपभोग घेतला जाईलच असं नाही, काही वस्तू तशाच साठा स्वरूपात ठेवली, मग ते राष्ट्रीय उत्पन्न घ्यायचंच नाही. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ही एक संकल्पना आहे आणि यामध्ये मग काही गृहीत गोष्टी असतात आणि त्यावर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ होईल. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्य बघत असताना राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं ही स्थूल संकल्पना. आता स्थूल संकल्पना म्हणजे काय, आपण अर्थशास्त्र अभ्यास करत असताना अर्थशास्त्र अभ्यासाच्या 2 पद्धती अभ्यासल्या. पहिली पद्धत होती सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरी स्थूल अर्थशास्त्र. अंशलक्ष अर्थशास्त्र आणि व्यष्टी अर्थशास्त्र किंवा समग्रलक्ष अर्थशास्त्र म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आम्ही एका घटकाचा विचार करत नाही, एका कुटुंबाचा, एका व्यक्तीचा, एका उद्योग समूहाचा विचार करत नाही, तर पूर्ण राष्ट्राचा विचार करतो, पूर्ण समाजाचा विचार करत असतो. आणि ज्यावेळेला पूर्ण घटकाचा अभ्यास केला जातोय तेव्हा तो अभ्यास स्थूल अर्थशास्त्राचा समग्रलक्ष अर्थशास्त्र. पूर्ण समाजाचा अभ्यास केला जातो, देशात असणारे सगळे उत्पादन, देशात असणारे सर्व उपभोक्ते, या सगळ्यांची गोळाबेरीज केली जाते. आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न ही स्थूल संकल्पना आहे, स्थूल अर्थशास्त्राचा हा विषय असतो. समग्रलक्ष अर्थशास्त्राचा अभ्यास विषय एका घटकाचा अभ्यास करून नाही चालत. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचं पहिलं वैशिष्ट्य सांगितलं जातं की हे स्थूल आर्थिक संकल्पना. दुसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या ठिकाणी अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य विचारलं. आता अंतिम वस्तू आणि सेवा म्हणजे काय, आपण वस्तू आणि सेवा बघितल्या, मग याच्यातल्या अंतिम म्हणजे जी प्रत्यक्ष उपभोगली जाते तिला अंतिम वस्तू म्हटलं जातं. अगदी उदाहरण जर सांगायचं झालं शेतकऱ्यानं उत्पादित केलेला ऊस शेतकऱ्याच्या दृष्टीने अंतिम उत्पादन, पण या ऊसावर प्रक्रिया केली जाते, याच्यापासून साखर तयार केली जाते. ही साखर जर उपभोगासाठी घेतली तर अंतिम,
पण समजा या साखरेचा वापर पेयासाठी, खाद्यपदार्थ उत्पादनासाठी केला असेल तर साखर ही दुय्यम गोष्ट. म्हणजे आम्ही जी वस्तू प्रत्यक्ष उपभोगायला लागलो, आज शेतकऱ्यानं ऊस उत्पादन केला, शेतकऱ्याचं ऊस हे शेतकऱ्याचं अंतिम उत्पादन. जर तो ऊस त्या शेतकऱ्यानं स्वतःच्या उपभोगासाठी वापरला असेल, आता तुम्हाला स्वतःच्या उपभोगासाठी वापरतो म्हणजे काय करतोय, शेतकऱ्यानं तो ऊस खाल्ला असेल, शेतकऱ्यानं तो ऊस जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला असेल, त्याचं ते अंतिम उत्पादन. पण हाच ऊस साखर उद्योगाला जर त्यानं विकला असेल तर साखर उत्पादनाच्या दृष्टीनं ऊस हा दुय्यम उत्पादन आहे, कारण त्यांचा तो कच्चा माल, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यापासून साखर वेगळी केली जाते. आता ही वेगळी केलेली साखर जर उपभोगासाठी वापरली असेल, उपभोग म्हणजे आम्ही ती साखर घेतली आणि त्या साखरेचा चहा करून पिलो, साखरेचा उपभोग झाला, तर ती अंतिम गोष्ट. पण समजा ती साखर आम्ही पेय उद्योगात, बऱ्याच वेळेला विषय होतो साखरेचा दर वाढला दंगावर चालू, पण आपण जर साखरेचा उपभोग बघितला तर साधारणतः 10 ते 15% साखर प्रत्यक्ष उपभोगाला जाते, बाकी 80 ते 85% साखर ही इंडस्ट्रीला जात असते. आपल्याला म्हणजे या साखरेचा वापर इतर उद्योगात कच्चा माल म्हणून केला. उदाहरणार्थ अनेक पेय उत्पादन करणाऱ्या कंपनी, आम्ही जे कोल्ड्रिंक्स पितोय त्याच्यात साखरेचा वापर केला जातो. अनेक केमिकल इंडस्ट्री त्याच्यात साखरेचा वापर केला जातो. अनेक खाद्यपदार्थ त्यात साखर कच्चा माल म्हणून वापरली जाते. मग त्या ठिकाणी साखर अंतिम वस्तू नाही, आणि म्हणून या ठिकाणी अंतिम वस्तू असते. आर्थिक वर्ष आपण आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च आहे, म्हणजे त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका विशिष्ट कालखंडात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं प्रवाह व उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय आणि त्याची काही प्रमुख वैशिष्ट्ये यांचा अभ्यास केला.